मोठा संख्या दिसतोय आतासाठी मात्र पाहिजे 500 रुपये मात्र चौकार 500 रुपये आकाशी मंडळाची कशी होते सूर्य एक उडाला चेंडू मात्र जातोय इकडे सुरुवात होऊ शकते एक धावणे संघावरती धावण्यामध्ये सहाय्य होते म्हणजे षटकांमध्ये चालू असताना धावण्यामध्ये सहाय्य होते निश्चितपणे देखना पडणार मात्र प्रयत्न होता बॅटिंग मध्ये कडा घेते चेंडू जातोय यशस्वी हातामध्ये कोणतीच धाव नाही मला वाटते धावसंख्या स्थगित 6 वरती विचार जर केला तर गोलंदाज राजकुमार दिसतोय सुनील गोलंदाज खेळ दरम्यानचा गोलंदाज डचमनचा गोलंदाज आता मात्र तुम्ही करतोय जे तारीफ करणार आहे जे तारीफ केली त्यांनी या ठिकाणी आनंद घेताय पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आनंद घेताय पुढचा चेंडू यस इज मॅनेज पाहताय सुद्धा मजबूत त्यामुळे म्हणजे मॅच मध्ये ऑन आहे राजमध्ये गोलंदाज मार्गावरती पुढचा चेंडू चर्चा करतात फक्त मात्र कोणते धावणे सांगत आहेत धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 8 धावसंख्या निश्चित प्रमाणे 8 धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटक संपलेला आहे मोठा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय सगळे शिंदे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर निश्चित मॅच आवडली आता मात्र वैद्य बोललं म्हणजे संघात शकतो म्हणजे माम्याचा चेंडू हवांचा चेंडू पंचांना मात्र त्रास देतोय पंचा मात्र हात पाहिजे पंचा मात्र वाईट सांगताय हे समोर उठले आता धावा किती असतील 2 धावा धावणे चांगली धावसंख्येवर धावसंख्येमध्ये 10 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू पंचांकडे आपल्याला मात्र पंचांकडे पंचा मात्र टाकला राहिले पंचांना लागले निश्चितच पाहायला लागेल आपल्याला जे आहे तंत्रशैलीच्या मोठ्या खेळाडूने मोठ्या म्हणजे बाजूला संख्या शिल्लक असेल तर त्याच्या पाठीमागे जो संघाचं नेतृत्व करतो तो प्रशासनाने मागितले तंत्रशैली खेळचा संघ आहे मोठा संघ आहे मोठ्या संघाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाटते एका बाजूला तंत्रशैली एका बाजूला खेळणे दोन्ही संघ बनायला संघ एक आपल्या पंचवर्षीत नावाजलेला संघ तर एक पूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजलेला संघ आताची गोष्ट नाव असेल नाव नसेल एक धाव धावण्यासाठी धावसंख्येमध्ये 11 या धावसंख्या होती सामना जर पाहिला तर हळूहळूने सामना ठिकाणी चालू असताना प्रशांत मात्र पुढे येतोय आणि श्रीपांतर गोलंदाजी मार्फत काही काम करतोय पाण्यासाठी स्किल होती चुकून मात्र माफी नाही माफीच्या स्वरूपात टाकलेला वाईट चेंडू पंचमात्र हात ठेवला एक धावणे संघाची धावसंख्या वाटते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या संघाचा होतोय यशाच्या मागणीवर पाहत संकेत ज्याचं नाव ओळखच्या पटलामध्ये सुद्धा रत्नागिरी जिल्हा नावाजतो आणि गटरपच्या सुद्धा पटल्यामध्ये नावाजतो संकेत शिंदे मोठा खेळाडू म्हणून पाहायला भेटतोय पुन्हा चेंडू मागायला आणि सर्व मोठा धक्का मॅच ऑन आहे तुम्ही जर पाहत दुसरं षटक घेऊन या ठिकाणी अजून काही शिल्लक ते म्हणजे बाब्यासारखा मोठा खेळाडू शिंदेचा सुद्धा भाव म्हणून या ठिकाणी त्याची ओळख आहे मॅच आनंद घेतोय शिर्डीचे कोण आहे थोडंसं बाजूला व्हायचं सगळे मॅच पाहत आहे तर निश्चितच तुम्ही जर पाहाल तर शिर्डीचे खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसतात एका बाजूला शिर्डीचा मोठा संघ पुढचा मात्र न चेंडू सांगतायत दोन चौदा या धावसंख्येवरती विचार जर केला तर बाबाची गोलंदाजी होत असतात मैदानामध्ये आता मात्र जोरदार फटका घेण्याचा प्रयत्न होता चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी एक बॉल काढ शाबाश महानंतर मागण्या मात्र करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा चेंडू दुसरा फटका सुरेख फटका होता तेवढंच क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळते तंदुरुस्ती संघ मोठा मानला जातो आणि या ठिकाणी या पंचवर्षीमध्ये जास्तीत जास्त घरामध्ये दिसतील मुलांच्या वाडीमध्ये दिसतील आणि मुलांच्या मार्क होगा पिचमध्ये काढलेले करू शकते होई एक तरफ चिरली एक तरफ तंदुरुस्ती मॅच मात्र देखण्यासारखी आहे मॅच मध्ये बघण्यासारखी मैदानात कमबॅक करतोय मागाकडून पाहायला मिळते संकेत मात्र इष्टेच्या मागे उभा आहे
संख्येची वाढ होते. धावसंख्या निश्चित दोन्ही संघाचे राखीव पाठवायचे आहे. आमच्याकडून लक्ष होऊ नये. संघाचे संघ मालक असलेले किंवा कर्मचारी असलेले या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. मॅच मात्र मैदानामध्ये आव्हान आहे. चेन्नईच्या दोन्ही फलंदाज मात्र आपली कामगिरी चौक बजावत आहेत. आज मात्र गोलंदाज दिसतोय. पुढचा चेंडू काय होतंय काय घडतंय पण मात्र एक धाव संघात संधी होती. संधीचा मात्र सारख्या मोठ्या खेळाडूने निश्चित धावसंख्या भरत धावसंख्येमध्ये 18 या धावसंख्येवरती घाबरणार एक तर नू टाकतोय. जागेवर खेळस ना तो घुसवणार स्टंपात घुसवल तुला डायरेक्ट. आता तुम्ही जर पुन्हा पाहाल तर पुन्हा मॅच राज्य गोलंदाजी आहे आणि प्रशांत उभा आहे आणि संकेत चित्र मात्र पुढे आलाय. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. राजला खेळून पुणे एक खेळू लेखना चेंडू होता परंतु तेव्हा त्यांना फटका जो आहे तो निश्चितच मारलाय. खेळाडूने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 19 धावसंख्या सपना मोठा होणार आहे. प्रेक्षकांना सुद्धा याची कल्पना आहे. आजची गोलंदाजी पुढच्या बाहेर अजूनही स्थगित 19 धावसंख्येवरती आज संघाची धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवरती. दिसलेल्या स्ट्राईकवरती मात्र चेन्नईचा खेळाडू भेटताना दिसतोय. मॅच मध्ये गोलंदाज मात्र तयारी करतोय. गोलंदाजाचा पुढचा चेंडू काय चेंडू टाकलाय. येस येस काहीतरी मोठा खेळाडू होते. संकेतक शिंदेकडून होते. विश्लेषकाच्या स्वरूपात मागे उभा आहे. धावसंख्या मात्र खर्च करतोय. तिकडे स्वरूपात एक धावसंख्या देतोय. धावसंख्येमध्ये बदल धावसंख्येमध्ये 21 धावसंख्या गेला तर अजून शेवटच्या पाहत आकाश दोन मोठे खेळाडू तुम्हाला संघामध्ये खेळायला दिसतील. गोलंदाजी जर पाहिली तर आकाशी कौतुक करण्यासाठी गोलंदाजी आहे. काय लागलं येस पच्चीस मात्र सांगताय परंतु फलंदाज मात्र या ठिकाणी मला वाटतं फलंदाज धमाली केली. फलंदाजाला चेन्नईच्या मात्र तंबूच्या बाहेर पाठवलं. निश्चितपणे सामना मात्र आहे. सामना मोठा सामना तुम्हाला पाहायला भेटतोय. पुन्हा पुढचा चेंडू असा मात्र या ठिकाणी सर्वात एक धाव धावसंख्या निश्चित तुम्ही पाहाल तर चेन्नईने सुरू मात्र हळूहळूपणे केलंय. तेवढी धावसंख्या उभारले. समोर विचार करा तर समोर संकेत शिकले प्रशांत मोठे खेळाडू फलंदाजी मागून दिसतील. मोठा फटका लागले. काय सांगतात धावा धावसंख्या 25 धावसंख्या 25 धावसंख्या झालेली स्कोरबोर्ड लगावलेली आहे. अजून राज्य काही चिन्ह शिल्लक आहे. निश्चित गोलंदाजाचे क्रमांक करावे लागेल. सूर्यकाची गोलंदाजी करतोय. फलंदाजाचं सुद्धा तेवढंच कौतुक. पुढचा चेंडू चेंडू लागलाय फटका मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. सर तुम्हाला विनंती तुम्ही मॅचमध्ये यायचंय. त्याचप्रमाणे नवनिर्मित ग्रांड पंचायत सदस्य विकासजी पवार यांना उपस्थित राहिले. सर तुमच्या दोघांना विनंती आहे की तुम्ही मॅचवर स्थानापन्न व्हायचंय. नक्की जर तुमचं या ठिकाणी आगमन झाले पडेल या ठिकाणी मॅच मध्ये राहणार आहे. मोठी मॅच नाव आहे. तर पहा ठिकाणी वाढ धावसंख्या 26 धावसंख्येवरती एक धावण्यासाठी धावसंख्या वाढते. राज्य मात्र काही चेंडू शिल्लक या ठिकाणी दिसत आहे. मॅचचा विचार केला तर सूर्यकाची मॅच झाली. काम संकेत बऱ्याचपैकी मैदानामध्ये केलंय. मंडळाचे विधानसभेचे आमदार माननीय श्री योगेश जगताप जे आता राज्यमंत्री गृहराज्यमंत्री म्हणून ज्यांनी काम करतायत या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना चषक शाखा गिरणी भव्य नाईट अंडरग्राउंड ब्लॉक स्पर्धेचे आयोजन केले. 17, 18, 19 फेब्रुवारी निश्चित या आयोजनाला योगेश भिकाजी आंबरे उपसरपंच मला वाटते चिरलेगावचे आहे यांचं मोठं योगदान आहे. सोबतच अनिल सावंत, विशाल आंबरे, अनंत आंबरे, ऋषिकेश आंबरे, निखिल आंबरे, सूरज आंबरे या सगळ्या लोकांनी व देवेंद्र आंबरे सगळ्या लोकांनी झालेला नाश्ता लावून या ठिकाणी दादाच्या वाढदिवसाला मॅचमध्ये बोलवण्यात त्या मॅच लावण्यासाठी सगळ्या संघाने ठिकाणी जायचं आहे. म्हणजे मॅच ग्राउंड आहे 17, 18 लवकर सगळ्या संघाने नाव नोंदणी करायची आहे. मॅच मध्ये मजा होणार आहे. काय क्रिकेट टप्पा सटिकल लाईट फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या
गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटतोय आकाश सारखा गोलंदाज ज्याने नक्कीच परवा सत्रामध्ये या ठिकाणी कमाल केली होती. आता मात्र सुरेख चेंडू टाकलाय एक धावेचा मात्र मागतोय धावसंख्येमध्ये भर धावसंख्येमध्ये 4 धावसंख्येमध्ये मॅच मात्र मोठी होऊन एका बाजूला बाही पाहते चेंडू टाकलाय सुरेख चेंडू जातोय दुसरी क्षेत्रामध्ये एक धावेसाठी धावसंख्येमध्ये बदल धावसंख्येमध्ये 5 धावसंख्या सगळ्यांना स्वागत होतोय मॅच मध्ये मोठी मॅच मध्ये पाहायला भेटले सुशेरी आणि चेन्नई. आता मात्र बाही काही कमाल करतोय चेंडू मात्र मारला होता फटका मात्र मोठा होता खेळाडूकडे पाहायला भेटले प्रथम मात्र एक धावसंख्या आहे धावेच्या धावसंख्येमध्ये बदल धावसंख्येमध्ये 6 धावसंख्या धावसंख्येचा विचार केला तर हळूहळूपणे धावसंख्या निश्चितच मारण्याचा प्रयत्न खेळाडू करताय. स्ट्राईकला मात्र आता पुन्हा एकदा खेळ तालुक्याचं सुपुत्र आणि निश्चितच त्यांनी नाव केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठा खेळाडू संकेत शिंदे 18 महिन्यामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईकला संकेत माईक गोलंदाज तयार आणि एक गोल लागला सुरेख फटका देखना फटका होता फटका निर्णय करतायत फक्त मात्र त्यांच्यामध्ये दात खेळत आहे यस प्रथमचा निर्णय या ठिकाणी चौमध्ये फटकाची कामगिरी हे काढायचं आहे वाले मॅच मात्र मोठी होणार आहे आणि समोर पाहायला मिळतोय. आता मात्र फटका मारलाय मोठा चालू आहे आणि जर तुम्ही पाहाल एका बाजूला आपला शेजारी जवळच एक चिमणी आहे ते या ठिकाणी खेळण्यासाठी जो उपस्थित संघ आहे तो म्हणजे खेड तालुक्याचा सुशेरी गावचा संघ आहे. दोन्ही संघांचे पुण्याचे स्वागत आहे. मॅच मात्र मोठी होऊन आहे. आता मात्र देखना फटका खेळण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने फटका खेळलाय. धावसंख्येमध्ये 15 धावसंख्या लागवते. येथील सेमीचा मुकाबला आहे मोठा सामना आहे. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्या संघाला स्ट्राईक वरती आलेले दोन्ही बलवटे सर्वे 2 मध्ये दिसत आहेत. आणि मात्र पुढचा चेंडू सुरेख चेंडू पंचा खेळायचा आणि मात्र पंचा मात्र त्याचे दात खेळलाय. एकीकडे सुशीलचा दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मागणी गोलंदाजाने झालाय आकाश संकेत कहाणी में काय चाललंय काय घडलं संकेतनी चेंडू इथं टच केला होता गेला फिल्डरच्या हातामध्ये आणि पलटावं लागलं पलटावं लागले. धावसंख्या निश्चित थांबलेली आहे. धावसंख्या मगाशी मी ऐकली 15 या धावसंख्येमध्ये 15 धावसंख्येमध्ये या षटकात माझ्यासोबत गोलंदाज मॅचवरती आकाश काय टाकला विकेट संकेत शिंदे होता है उनका चेंडू क्या हुआ है बताइए अंपायर यहाँ पे एक रन मिलेगा 1 रन के साथ संख्या पर 20 कुल मिला के अपनी 16 संकेत शिंदे आणि स्ट्राईकवरती मागे म्हणजे विघ्नेश गोलंदाजी मागवरती आकाश सज्जा चिवली बॉल से संकेत म्हणजे झालेला सामना काय सामना चाललाय हाय वोल्टेजवर सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम नियोजन पाहायला मिळतोय. आणि सम्राट युवा संघ घाणेकर याच्या माध्यमातून धावसंख्या थांबली आहे. 16 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकावरती पदावरती चौथं चेंडू घेऊन सज्ज झालाय गोलंदाज आकाश मॅचवरची आयटम म्हणून विकेट विघ्नेश मास्टर काय चेंडू आहे गोलंदाजी पाहायला भेटते. त्याला आपण लफटाचा माध्यमातून तो सुद्धा याच्यानंतर आपल्याला घेताना दिसेलच.
आकाश बद्दल आपण बघतो 4 वर्षामध्ये 4 वर्ष 8 चेंडू संख्या शिल्लक आहे पाहिजे तब्बल 13 धावा दोन नंबरची बाय कोणी जॉर्ज काय पाहतोय आपण विघ्नेश आणि ऑस्ट्रेलिया मध्ये शक्यता आहे ही जोडी आहे बंधूची जोडी आमच्या सोबत सांगतात किती सुंदर जोडी जातील बंधू मला सुरू यायला विनंती करतो बंधू तुम्ही सुरू इथे यायचे काय चालेल बा काही आवश्यकता नाहीये आता चेंडू मारताय काय गरज नाहीये विकेट चालू आहे तरी ठीक आहे आणि एक्सपिरियन्स काढणार गोलंदाजी मागे पुन्हा आकाशचा झेंडा मोडून गेलं स्लिप केलं चेंडू समोर सांगतो लक्ष द्या 12 धावांची आवश्यकता मोठा सगळं समोर आहे इकडे सुशीलचा सगळ्या ज्यांनी या वर्षी आतापर्यंत 27 पारितोषिकं मारलेली आहेत असा संघ घेताना दिसतोय आणि त्याने वापरण्याचा प्रयत्न करतोय चिरगीचा संघ नौका संघ राईट अपाउंड विकेट संकेत गोलंदाजी मागे सज्ज झालाय काय संकेत आहे गोलंदाज संकेत आणि फलंदाज सुधारले गेले राईट अपाउंड विकेट संकेत दुसरा एक नाव काढलाय पुन्हा स्ट्राइक स्वतःकडे ठेवला आम्हाला तो वाटलं हे निश्चितच मॅच झाल्यानंतर संकेत गोलंदाजी मागे संकेत काय टमाटर विकेट गोलंदाजी मागे सज्ज झालेला आहे संकेत मॅच मॅच मध्ये आपण बघतो संकेत शिंदे मॅच फ्रॉम सुशील डच ग्रुप वर्सेस चिंदी गोलंदाजी मागे गोलंदाज संकेत सज्ज संकेत सुंदर सांगता येते 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता 5 ला पटवा सुशील मारते हे टाकतोय नॉर्मल कोण असं तर बरं होता वाईड आहे सांगितलं साहेब पंच आहे तुम्ही अपील केली आहे आपल्यासोबत थोडंसं मागे घ्यायचं पंच आहे योग्य डिसिजन दिले नो काय केलंय मॅच घालवली आहे मला वाटतं 1 चेंडू 6 धावा अंडरमध्ये एक चेंडू 6 धावा सुहास 1 चेंडू 6 धावा अंडरमध्ये शक्यता घ्या पण सटॅलिटी इवन एक पॉसिबल पॉसिबल कुछ भी हो सकता है नो आ सकती है